खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी JTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता YouTube वाहिनीवरती। मृणाल म्हात्रे खूप चांगलं कार्य, तब्बल 5 वर्ष JTC लाईव्हनं टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली, चांगल्या रीतीनं खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपण या परिसरामध्ये पाहतोय। आणि अगदी जर पाहिलं तर मृणाल म्हात्रे आपल्या आगरी समाजातील अनमोल रत्न आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून JTC लाईव्ह या परिसरामध्ये आपण पाहतोय आणि खूप चांगलं प्रेक्षेपण ते करत असतात। हे सर्व आपले आगरी समाजातील हिरे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कार्य खूप चांगलं पाहायला मिळतं। तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत आहे। एका बाजूला जर पाहिलं तर फ्रँकी हा खेळाडू पाहायला मिळतोय आणि एका बाजूला ऑस्डन हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे वसई कोळीवाडा या टीमची आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय साहिल या गोलंदाजाला, वन ऑफ द बेस्ट बॉलर अँड बॅटर साहिलला आपण सातत्यानं पाहतोय। घोडदेव संघासाठी खूप चांगलं कार्य आणि अगदी जर पाहिलं तर प्रतीक म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय, एक चर्चेमध्ये असलेला हा खेळाडू, इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट जिथे खेळलं जातं त्यांच्या क्लबमध्ये तो खेळत असतो आणि यावर्षी त्याचा खूप चांगला परफॉर्मन्स देखील होता, त्याच्या माध्यमातून शतक देखील झळकावलं गेलं, त्यामुळे अगदी त्याला 2 वर्षासाठी काउंटी क्रिकेट क्लबमध्ये करार केलेला आहे त्याच्यासोबत। आणि खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्या आगरी समाजासाठी मोठी गोष्ट आहे, कारण आपल्या आगरी समाजातील खेळाडू इंग्लंडमध्ये जातो, काउंटी क्रिकेट क्लबमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवतोय आणि तिथे त्याला 2 वर्षासाठी करार केला जातोय आणि या सर्व गोष्टी आपल्या आगरी समाजासाठी खूप चांगल्या आहेत। आणि प्रतीक म्हात्रे यांना देखील आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये। पंच आपल्याला अधिकृत इशारा करतील की सामन्याला होते सुरुवात। बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं साहिल ऑन दी मार्क, पहिलाच बॉल खोलात टाकलाय, मनगट्याच्या साहाय्याने फक्त चेंडूला टर्न केला मिड विकेटला, अगदी शतरक्षक होते, चेंडू वर्तुळात रिंगणातच अडवलाय, इथे एकच धाव मिळते। पहिला चेंडू टाकत असताना खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला साहिलचा आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव इथे कंप्लीट केली गेली फ्रँकीच्या माध्यमातून। फ्रँकी यंदाच्या हंगामामध्ये चांगली बॅटिंग करतोय, अनेक साऱ्या क्रीडा स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, अगदी वसई कोळीवाडा चषकामध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूने दाखवला होता, तोच खेळाडू मैदानावरती दाखल होतोय, त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे, म्हणजेच काय चांगली सुरुवात फ्रँकीने केली आहे या मॅचमध्ये। साहिल ओव्हर द विकेट, यावेळेस देखील खोलात टाकलाय, चांगला कव्हर ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये सजवलाय, शतरक्षक आहे शॉर्ट कव्हरला अगदी पुढे सरसावले त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर वरून शतरक्षक आणि चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं। इथे देखील फक्त एकच धाव मिळते, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती। ऑस्डन आणि फ्रँकी ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक प्रगतीपथावर सुरू आहे, साहिल बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस बिगिट केलाय, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळलेत, शतरक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु त्यांना बीट करून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 7 धावांसाठी षटकार। डाऊन टू ग्राउंड हा फटका खेळलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपीबुक साहिलनं चेंडूला उडवलाय, कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय फ्रँकीनं, चांगला फटका पाहायला मिळाला। या 7 धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती। साहिलच्या विरोधात आक्रमण केले गेल्या, सुरुवातीला 2 चेंडूवरती संयम दाखवला दोन्ही फलंदाजांनी, परंतु इथे फ्रँकीच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला। साहिल ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा लॉंग ऑनला उडवलाय, उत्कर्ष आहे, त्याला बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक दर्जेदार रुबाबदार षटकार। चांगला फटका पाहायला मिळाला, सलग 2 चेंडूवरती 2 षटकार फ्रँकीच्या बॅट मधून आलेत। ओव्हर द विकेट साहिल पुन्हा एकदा
खोलात टाकलाय, मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फक्त वळवलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. अगदी पाहिलं तर चेंडू अडवलाय, फक्त एकच धाव मिळते. या अगोदरचे चेंडू ओरपीच चेंडू टाकले गेले आणि त्या चेंडूवरती मोठे फटके आलेत फ्रँकीच्या बॅटमधून. खोलवट टप्प्याच्या चेंडूवरती अगदी फलंदाजांना शांत ठेवलाय या मॅच मध्ये, परंतु ओरपीच चेंडूचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर करत असताना फलंदाजांनी चांगले फटके सजवलेत या षटकामध्ये. यावेळेस देखील अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली. ऑस्टनच्या बॅटमधून हा फटका आलाय, स्ट्राईक रोटेट केली. या चांगल्या रणनीतीने खेळतोय आज वसई कोळीवाडा संघ. पहिल्या षटकाचा खेळ अगदी संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 16 या आकड्यावरती, म्हणजेच काय चांगली सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांना. फ्रँकीचं कौतुक करावं लागेल, कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. एक लॉंग ऑफला सजवला आणि अगदी तदनंतर लॉंग ऑनला देखील उत्कर्षला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. म्हणजेच काय चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये वसई कोळीवाडा या टीमची आपल्याला पाहायला मिळते. चांगला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ घोडदेव संघ आपण पाहतोय आणि एका बाजूला वसई कोळीवाडा या टीमला देखील आपण पाहतोय. म्हणजेच काय दोन्ही संघ बलाढ्य आणि या बलाढ्य संघामध्ये सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा या दिवसातील हा पहिला सामना आज या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. त्यामुळे अगदी पाहिलं तर 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक म्हात्रे या खेळाडूला आपण पाहतोय. या खेळाडूची चर्चा आपण मगाशीच केली होती. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे, चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे. इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळलं जातं, त्या क्लबमध्ये अगदी 2 वर्षासाठी करारबद्ध या खेळाडूला केला, कारण या वर्षीच्या हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून शतक देखील आलं होतं लेदरबॉल क्रिकेट खेळत असताना. अग्री समाजातील हा खेळाडू आहे आणि आज जुचंद्रच्या मैदानावरती त्याला खेळताना आपण पाहतोय. प्रतीक म्हात्रे त्याच्या विरोधात ऑस्डनला आपण पाहतोय. ऑस्डननं देखील पहिल्या षटकामध्ये संयम दाखवलाय, त्याच्या बॅटमधून देखील धावा आल्यात, कारण चांगल्या पद्धतीनं तो बॅटिंग करतोय. सिंगल अगदी त्याच्या बॅटमधून आली या मॅच मध्ये. गोलंदाज तयार प्रतीक म्हात्रे ऑस्डनच्या विरोधात. थोडासा रनवे मध्ये अडथळा निर्माण झाला, स्वतःला रोखलं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेत, त्यामुळे इथे कुठेतरी या षटकामध्ये नियंत्रण ठेवावा लागेल गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, विकेट करण्याचा प्रयत्न. अगदी स्लोवर वन होता, लॅक ऑफ स्पेस होता आणि इथे जर पाहिलं ना तर डॉट चेंडू आलाय. मोठा फटका खेळू शकले असते ऑस्डन या चेंडूवरती, परंतु इथे टायमिंग करू शकलेले नाही आहेत, कारण गतीमध्ये परिवर्तन केलं, त्यामुळे हा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाही या फलंदाज ऑस्डनला. त्यामुळे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथे देखील खोलात टाकलाय, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंटला, चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. सिंगल आली याही चेंडूवरती. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली या 17 या आकड्यावर. 17 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी पाटील दादांचे या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय आगरी चषक 2024 हा दैदिप्यमान सोहळा फॉलो गँगच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर महेंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. यावेळेस पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला, त्यांना बीट केलंय. वाईड ऑफ लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलेत आणि वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली या 19 या आकड्यावरती. चांगला फटका होता, मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड ऑफ लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, बॅकअप खूप चांगलं होतं वाईड ऑफ लॉंग ऑफला. आणि फक्त 2च धावा. या षटकामध्ये धावा कमी आल्यात, कारण गोलंदाजी चांगली करतोय प्रतीक म्हात्रे. राऊंड विकेट, स्विचीचा फटका, चांगल्या रीतीने हा फटका सजवलाय. बॉल चाललाय डिग बॅक वर पॉइंट सीमारेषेच्या जवळ, अगदी चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी जर पाहिलं तर वेगाने तो चेंडूपर्यंत पोहोचला आणि चांगल्या रीतीनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फ्रँकीचा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. काय जबरदस्त एफर्ट्स, कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळते प्रतीक म्हात्रेच्या माध्यमातून. वाह वाह वाह,
दर्जेदार रुबाबदार क्षेत्ररक्षण पाहतोय. कारण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारचं एफर्ट्स लावणं सोपं नसतं. कारण वेगवान गोलंदाज असतो ना, अगदी त्याला स्वतःवरती कंट्रोल दाखवणं खूप महत्त्वाचं असतं. आणि अगदी जर पाहिलं ना तर खूप चांगल्या रीतीनं चेंडूला अडवलाय. झेल घेण्याचा देखील प्रयत्न केला होता प्रतीक म्हात्रेनं. चांगला प्रयत्न होता. स्विचचा फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका आपण पाहतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. दोन षटकांचा येथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना वसई कोळीवाडा या संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये 9 धावा. प्रतीक म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटच्या चेंडूवरती फ्रँकीच्या बॅटमधून खूप चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका तुम्ही पाहिला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला होता 4 धावांसाठी. म्हणजेच काय एकूण 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली या मॅच मध्ये वसई कोळीवाडा या टीमनं, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती उत्कर्ष म्हात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कमबॅक करावा लागेल उत्कर्षला, कारण या षटकामध्ये कमी धावा खर्च करावा लागेल. पार्टनरशिप ब्रेक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील, फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोकावं लागेल, चेंडू डॉटही टाकावे लागतील. म्हणजेच काय फ्लंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 25 धावा आल्यात. चांगली सुरुवात केली या सकाळच्या सत्रामध्ये वसई कोळीवाडा या टीमनं. फ्रँकीचं कौतुक करावं लागेल, कारण चांगल्या रीतीने तो बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार देखील आतापर्यंत या मॅच मध्ये आलाय. चांगली बॅटिंग करत असताना फ्रँकी, परंतु स्ट्रायकिंग एंडला ऑस्डनला पाहतोय. खोआत टाकलाय. यावेळेस पाहिलं तर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे फक्त 1च धाव मिळते. ऑस्डन आज मोठे फटके खेळत असताना कुठेतरी संघर्ष करतोय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीये, परंतु तो स्ट्राईक रोटेट करतोय. फ्रँकीला स्ट्राईक एंड वरती आणलं जातं, परंतु इथे दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल वसई कोळीवाडा या टीमला. कारण प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ घोडदेवा संघ चांगला धाटणीचा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना चांगला टोटल सेट करावा लागेल. आदरणीय सन्माननीय दीपक पांडुरंग पाटील दादांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कोलवा टप्प्याला चेंडू आहे, फ्लिक ऑफ द रीज, चेंडूला फक्त वळवलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक अगदी स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी उत्कर्ष पोहोचलेत, परंतु 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. चित्याची चपलाई आणि हरदाचा वेग दोन्ही फलंदाजांनी धारण केलाय आणि अगदी वेगाने 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती जाऊन पोहोचली या 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिला सामना सुरू आहे वसई कोळीवाडा विरुद्ध गोडदेव या 2 संघामध्ये. टॉस जिंकला होता गोडदेव संघानं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला या मॅच मध्ये, परंतु बॅटिंग करत असताना आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. राऊंड विकेट, फुल टॉस बॉल मिड विकेटला या चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, करणार नाहीये चूक. टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतो टीम वसई कोळीवाड्याला. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी करतोय उत्कर्ष म्हात्रे. मोठी विकेट मिळवली, अगदी फ्रँकीला बाद केलं.
फ्रँकीची विकेट मिळणं गरजेचं होतं कारण तो चांगल्या रीतीने बॅटिंग करत होता. 24 धावांवरती त्याला बाद केलं. खूप चांगल्या रीतीनं झेल टिपलाय प्रेमनं. मिड विकेटला कम्मालीचा झेल कंप्लीट केलाय. लोअर फुलटॉस चेंडू होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथं राहिला होता फ्रँकीचा आणि फटका फसलाय. मिड विकेटला दर्जेदार झेल पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानावरती विजय दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती उत्कर्ष मात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बरोबर टप्पाने चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउट करून हा फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये शतरक्षक आहे तिथे आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगल्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. विजय आणि ऑस्डन या 2 खेळाडूंमध्ये वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. हवेत खेळले होते एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये परंतु शतरक्षक झेल घेण्यासाठी पोहोचू शकले नव्हते. परंतु शतरक्षक चांगलं राहिलंय या चेंडूवरती. फक्त 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली या 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफळकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 25 धावा या मॅच मध्ये बनवल्या होत्या वसई कोळीवाडा या टीमनं. विकेट करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन बनवू शकलेले नाही आहेत. मिड विकेटला चेंडूला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. चांगलं शतरक्षण परंतु रनिंग बिटवीन द विकेट लास्ट जवाब वसई कोळीवाडा या संघाची पाहायला मिळते. कारण जिथे 1 धाव आहे ना तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. कारण पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव घेत असताना कुठेतरी शतरक्षकावरती दबाव पाहायला मिळतोय आणि तदनंतर दुसरी धाव देखील खूप चांगल्या रीतीने कंप्लीट करत असताना हे दोन्ही फलंदाज या मॅच मध्ये. उत्कर्ष यावेळेस पाहिलं तर मिस टाइम फटका. कव्हर पॉइंट रिझन मध्ये शतरक्षक आहे तिथे. चांगलं शतरक्षण आणि इथे फक्त 1च धाव मिळते. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली उत्कर्ष मात्रेनं कारण फ्रँकीची विकेट मिळवली. भागीदारी ब्रेक केली. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी पाहायला मिळाली होती वसई कोळीवाडा या टीमची आणि कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवून देणं गरजेचं होतं आणि ते कार्य मैदानावरती उत्कर्ष मात्रे या गोलंदाजाने केलं. कमालीची गोलंदाजी राहिली या षटकामध्ये कारण फ्रँकीला बाद केलं आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. म्हणजेच काय चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना कमबॅक इज अ बेटर दॅन इज सेटबॅक आणि या मॅच मध्ये कमबॅक झालाय गोडदेव या टीमचा कारण चांगलं षटक टाकलंय. कुठेतरी धावा रोखल्यात परंतु वसई कोळीवाडा हा संघ देखील एक मोठा संघ आहे. हा संघ देखील जिद्दी क्रिकेट आणि संघर्ष करण्यासाठी ओळखला जातं आणि या संघाने देखील खूनगाड बनली आहे. त्यांना देखील हा सामना जिंकायचा ही स्पर्धा जिंकायची आहे आणि अगदी त्याच इरादेने हा संघ आज मैदानावरती उतरलाय. 3 षटकांचे ते खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 33 या आकड्यावरती. बरोबर 11च्या सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे वसई कोळीवाडा या टीमनं. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती तने हा गोलंदाज झालाय. निर्णायक षटक आहे. स्लॉगवरचं षटक आहे. अंतिम षटक आहे आणि भरपूर महत्वाचं षटक आहे कारण या षटकामध्ये धावा रोखल्या ना तर या मॅच मध्ये गोडदेव संघ देखील घुसखोरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु वसई कोळीवाडा एक चांगला संघ आहे. बॅटिंगसाठी आपण विजयला पाहतोय. अगदी तो 3ऱ्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत आल्यात. तनय ओव्हर द विकेट. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू येते डॉट. पहिला चेंडू टाकत असताना तनयने इम्प्रेस केलाय या षटकामध्ये कारण स्लॉगवरचा षटक आहे आणि या षटकामध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो आणि इथे जर पाहिलं तर तनयचं कौतुक करावं लागेल कारण या षटकामध्ये मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाज आग्रही असतात आणि तोच प्रयत्न फलंदाजांचा सुरू असतो आणि अशा कंडिशनमध्ये डॉट चेंडू टाकणं ही मोठी गोष्ट आहे आणि ते कार्य मैदानावरती करत असताना तनय हा गोलंदाज. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. अगदी पहिला तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न विजयचा देखील राहिला होता परंतु इथे वाईट चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली या 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका. अगदी चेंडूला लॉफ केलाय. शतरक्षक आहे तिथे परंतु अगदी त्याला बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी रुबाबदार षटकार.
स्ट्रोक आलाय, अगदी चेंडूला लॉफ केलाय, मिड विकेटला शतरक्षक होते, अगदी त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे विजयच्या बॅट मधून अगदी खूप चांगला स्ट्रोक आलाय, चांगला फटका सजवला होता विजयनं. इथे देखील अगदी खोळात टाकला होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, शॉट फाईन लेगला शतरक्षक होते त्या ठिकाणी. फक्त एकच धाव म्हणजे प्रतीक मात्रे शतरक्षण करत असताना आपण पाहतोय आणि ते संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 41 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग केली आहे वसई कोळीवाडा या संघाने, सन्मानजनक टोटल उभारलाय. इथून देखील हा संघ फाईट करू शकतो कारण या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे आणि सध्याच्या घडीला या हंगामामध्ये अगदी जर पाहिलं ना तर फॉर्मात असलेला संघ आहे वसई कोळीवाडा. अगदी जर पाहिलं तर वसई कोळीवाडा या चषकावरती याच संघाने नाव कोरलं होतं, मोठमोठ्या संघांना धक्के दिले होते त्या स्पर्धेमध्ये. यावेळेस आणि बॅटने केल्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, स्वतःची विकेट इथे ऑस्डननं अगदी जर पाहिलं तर सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज ऑस्डन धावबाच्या स्वरूपात इथे बाद होतोय. तर वसई कोळीवाडा आणि गोरदेव या दोन संघामध्ये चर्चा झाली होती, त्यामुळे पेनल्टी नसणार आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तणे ओव्हर द विकेट. आणि गोरदेव संघाचा देखील आभार कारण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, शतरक्षक आहे तिथे अगदी जर पाहिलं तर आणि इथे धाव कंप्लीट केली जाईल का? किती आले रन? 47. 1 रन आली ना. आणि या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 47 या आकड्यावरती आणि 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय वसई कोळीवाडा टीमनं. प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोरदेव या संघाच्या विरोधात. म्हणजेच काय हा सामना जिंकण्यासाठी इथे 48 धावा बनवायच्या त्या टीमला. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. आगरी चषक 2024 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा. अगदी आपण कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला, आगरी समाज उत्तर कोकणामध्ये भरपूर जास्त पाहायला मिळतोय. मुंबई, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आगरी समाज भरपूर जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि रायगड या जिल्ह्यामध्ये 95% गावे ही आगरी समाजाची आहेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर 80% गावे ही आगरी समाजाची आहेत.
त्यामुळे अग्री समाजासाठी एक चांगली स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. तर यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार आपण यानंतर होणारा सामना मुर्दा स्पोर्ट मुर्दा विरुद्ध श्री सत्यनारायण कोपरी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. मुर्दा स्पोर्ट मुर्दा आणि श्री सत्यनारायण कोपरी संघाचे दोन्ही कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी. पहिल्या सत्राचे देखील संपल्या आणि प्रथम फलंदाजी करत असताना फलकावरती धावा लगवल्या त्या 47 धावा 48 धावांचं टार्गेट सेट केले. या मॅच मध्ये गुणासाठी आपल्याला जॉईंट होतील याच परिसर दुसऱ्या सत्रासाठी. पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद निशंज पाटील यांचं. पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्याने संपूर्ण सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार त्या आई वडिलांना ज्याने आम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठे केलं, चांगले संस्कार आमच्यावर घडवले. तिसरा नमस्कार त्या गुरुवर्याला ज्याने आम्हाला वेद आणि ज्ञानाचे चांगले धडू शिकवले. आणि चौथा नमस्कार पुन्हा एकदा फॉलो गँगच्या या आयोजकांना शनी आगरी चषक 2024 मध्ये आम्हाला धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिलंय. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती, या गणपती बाप्पाला वंदन. या परिसराची रक्षण करता आई चंडिका मातेला वंदन. स्वरांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझे समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड बापाने अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आमचे सर्व संघ आणि आज या फायनल डे मध्ये स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक या सर्वांचंच फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024 मध्ये शब्दसमूहाने स्वागत करतोय. पहिला मॅच सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर दोन दिग्गज संघ एकमेकांविरुद्ध लढताना दिसत आहेत. वसई कोळीवाडा विरुद्ध प्रभाकर मित्र मंडळ गोडदेव या दोन टीम दरम्यान ही मॅच तुम्ही पाहतायत. 4 षटकांचा मॅच होता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर वसई कोळीवाडा टीमने धाव फलकावर धावा जमा केल्या 47 आणि त्यांचे गडी बाद झाले होते 2 आणि 48 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता आता प्रारंभिक फलंदाज उतरत आहेत. पाहूया हे दोन प्रारंभिक फलंदाज संघाच्या इतरत कितपत चांगला खेळ करत आहेत. हिरेन म्हात्रे आणि साहिल पाटील ह्या दोन खेळाडूंना तर तुम्ही मैदानाच्या आत उतरताना पाहतायत. पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्त्वाचा असेल आणि टॉससाठी लगेचच दोन्ही कॅप्टनने सहकार्य करा. आज फायनल डे आहे, अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवसांमध्ये तुम्ही जर सहकार्य केलं तर आजच्या लढती ह्या वेळेवर पूर्ण होतील. फायनलचा एक मॅच आणखीन वाढलाय, सेमीफायनलच्या मॅचेस सुद्धा वाढल्या आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला सपोर्ट्स करा. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा विरुद्ध श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या दोघांना विनंती करतोय आपण टॉससाठी लवकरात लवकर संपर्क करा. पॉवर प्लेचंही षटक असेल, 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असेल आणि वरिष्ठ खेळाडू आज जर आपण बघितलं तर 54 ते 55 वर्षापर्यंत वय असलेला खेळाडू, वरिष्ठ खेळाडू वसई कोळीवाड्यामधून गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय तो म्हणजेच आयवान. नमित सजन नेहमीच सपोर्ट्स करतायत. कोळीवाडा येथील विजय शेठ पाटील चषकामध्ये त्यांचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट्स मिळाला होता आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आयवान तयार. समोर हिरेन म्हात्रे. पहिल्याच बॉलवर हिरेन यांनी ठरवलंय मी मारेन आणि स्कोरलेग क्षेत्रामध्ये त्यांनी चेंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर हिरेन मात्र वेगाने धावतोय. 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धावांच्या मदतीने खातं उघडलंय. सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालंय. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक दोन्ही पद्धतीने चेंडू टाकण्याची किमिया गोलंदाज आयवान हे करत असतात. गोलंदाज तयार. आयवान पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाईल काय, परंतु काय चांगला एफर्ट दिलाय. काय घडलं बघूया.
काही धाव मिळत नाही. चांगला एफर्ट दिलाय क्षेत्ररक्षकाने आणि एकच धाव मिळाली या बॅटरला. व्हॉट अ फिल्डिंग. म्हणजेच जर आपण बघितलं क्षेत्ररक्षकाने सुद्धा सहकार्य केलं आणि त्या व्यतिरिक्त विद्युत प्रवाहाची जी तार आहे तिने सुद्धा सहकार्य केलं. पण एक लक्षात घ्या, जे विद्युत प्रवाहाची तार आहे त्याला जर चेंडू लागला आणि तो झेल क्षेत्ररक्षकाने टिपला तर तो झेल ग्राह्य धरला जाईल. क्रॉस बॅटने खेळायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 3 धावा. उत्कर्ष मात्रे याला तुम्ही बघितला, त्याच्यानंतर प्रतीक मात्रे हा खेळाडू बघितला जो मिडलसेक्स टीमद्वारे युनायटेड किंगडम लंडन येथे खेळत असतोय. फोर्स केलं चेंडूला. हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रॉक तयार आणि त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज होतो इथे फेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय पहिला धक्का. गॉन. सो आपण ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला होता. बरोबर बॅटिंग क्रीजच्या थोडंसं पुढे चेंडू पडलाय आणि या आधी एक चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाद्वारे. रॉक यांनी टिपला झेल. धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर ती आहे 4 धावा. वेळेचं बंधन आहे आणि वेळेचं बंधन असल्यामुळेच टाइम आउटची जी काही संकल्पना आहे क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ती सुद्धा इथे सुद्धा लागू केली आहे आणि म्हणूनच तुमचा खेळाडू इथे तयार असायला पाहिजे. जतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. साहिल पाटील आणि जतीन पाटील हे दोन्ही सख्खे बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. युनिटी प्रीमियर लीग 2024 मध्ये सुद्धा हे 2 बंधू आपल्याला एका टीमद्वारे खेळताना दिसले होते. चालू असलेल्या मॅच मध्ये धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. प्रभाकर मित्रमंडळ गोडदेव टीमच्या 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. शेवटचा बॉल असेल. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि त्यामधीलच हे सोनं सध्या चमकतंय. गायवान अतिशय चांगला टेनिस क्रिकेटचा नामवंत गुणवंत खेळाडू म्हणून त्याने आपले छाप सोडले. खुल्या गटामधून सुद्धा तो अनेक मॅच मध्ये आपल्याला यापूर्वी खेळताना दिसला, परंतु आता प्राधान्य देतो आपल्या घरच्या टीमला. लोअर फुल टॉस बॉल. पाहूया काय घडलंय. 1 धाव तर मिळाली जतीन याला आणि लेग बाईचा इशारा पंच मनोज परेड सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रभाकर मित्रमंडळ गोडदेव टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गरज आहे. टीम मीटिंग करू नका, एकत्रित येऊ नका, कारण तुम्ही जर असं एकत्रित आला तर वेळेचं जे बंधन आपण या ठिकाणी पाळणार आहोत ते आपल्याला दिसणार नाही. तुमची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण व्हायला पाहिजेत. टायमर या ठिकाणी लावलं गेलं आहे. टायमर सेट झाला आहे. पहिल्या षटकाकरता किती मिनटं लागली, दुसऱ्या षटकाकरता किती मिनटं लागली, ही संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळेच कुठल्याही टीमचं नुकसान नको ह्या अनुषंगानेच आपण या ठिकाणी राहणार आहोत. गोलंदाजी मार्गावर नंबर 2चं षटक टाकण्याकरता आता कोण येत आहेत. मोरेश्वर मोरे. बघूया. योहान आलाय. यारॉन या गोलंदाजाला तुम्ही बघितलं होतं. यारॉन याला तुम्ही बघितलं होतं जो वसई कोळीवाडा येथील त्या क्रिकेट मैदानावर चांगली गोलंदाजी करून गेला होता. पहिल्या मॅच मध्ये थोडासा चोप बसला होता, त्याच्यानंतर त्याने प्रभावी मारा केला आणि त्याच्यावर आता विश्वास दाखवलाय. गोलंदाज तयार. ओ लोअर फुल टॉस बॉल. चेंडू जातोय सुपर कव्हरच्या दिशेने. 1 धाव तर मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता हा चेंडू मला वाटतं सीमारेषेला करतोय स्पर्श.
मिळत आहेत 4 धावा. शानदार स्ट्रोक, चौकार. मोठा फटका खेळायचा होता. मिडल अँड लेग स्टंपच्या वरून चेंडू जाताना दिसलाय. धावसंख्या धावफळकावर जर आपण पाहिली तर धाबा लागल्या जातात. सध्याच्या स्थितीला 9 धाबा. स्पर्धेला शुभेच्छा दिलेत धनंजय पाटील. विरार कोपरी येथून शुभेच्छा देतात या स्पर्धेला. युवा समालोचक आहेत. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्यानिशी धावसंख्या पुढे सरकताना धावफळकावर धाबा लागल्या जातात. त्या 10 धाबा. कारण आज आगरी समाजामध्ये सुद्धा अनेक समालोचक पाहायला मिळत आहेत. जसं आपण विरारमध्ये धनंजय पाटील यांचा गोड आवाज बघत असतो. विजय पाटील अर्नाळा येथून बिलॉंग करतात. ते सुद्धा गोड आवाजामध्ये प्रेक्षकांना रिझवण्याचं आणि भिजवण्याचं काम करत आहेत. आज धनंजय पाटील यांनी एक वेगळी छाप सोडली आहे समालोचन क्षेत्रामध्ये. वही आता या षटकामध्ये नेमकं काय होतंय ते पाहूया. हा चेंडू हवेत आहे. कुणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. गोलंदाज पोहोचण्याचा प्रयास करतोय. पाहता पाहता बॅटर 2 धावा सहजतेने पूर्ण करतोय. जतीन या 2 धावांच्या मदतीनं पुढे सरकतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 12 प्रत्येक षटकामागे रिक्वायर्ड रन रेट वाढला गेलाय. त्या ठिकाणी आमच्या अतिथी VIP डाईसवर 2 मान्यवर उपस्थित झालेत. दीपेजी म्हात्रे आणि उज्ज्वलजी पाटील ही A1 जोडी या मॅचचा थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आपल्या VIP डाईसवर आलेत. फॉलो गँग आगरी 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आलेल्या प्रत्येक मान्यवरांवर लक्ष ठेवलं जातं आयोजकांच्या माध्यमातून. कारण ही आगरी समाजाला अनुसरून असलेली मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे. आज भरपूर चर्चा करावीशी वाटते आगरी समाजाबद्दल. पुढचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक. डोळे बंद करून हा फटका सिलेक्ट करण्याचा प्रयास होता बॅटरचा. बीट होतोय तो. पहिल्या बॉलवर चौकार प्राप्त केला. दुसरा बॉल डॉट गेला. तिसऱ्या बॉलवर 2 धाव मिळाल्या. चौथा बॉल सुद्धा डॉट गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे 12. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 14 चेंडूंमध्ये. 14 चेंडू आणि 36 धाबा. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु वेग भन्नाट होता. तितकंच चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय गोलंदाज ॲरॉन याचं. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर आहे ती 12. मुर्दा टीमचा कॅप्टन आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या. अधिकृत कॉल असेल तुम्हाला. याआधी सुद्धा तुम्हाला आम्ही तुमच्या संघाचा उल्लेख केला. लगेचच आपण या ठिकाणी येऊन उपस्थिती नोंदवून टॉस करा. पुढचा बॉल आता कनेक्ट झालाय. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने वळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याकरता बॅटर धावतायत. पाहता पाहता 2 धाबा होत आहेत सहज पूर्ण. या 2 धावांच्या मदतीनं षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 2 षटकांची समाप्ती. धावफळकावर धाबा आहेत त्यात 14 धावा. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तर नक्कीच या ठिकाणी आणखीन मान्यवर उपस्थित झालेत. तर क्रीडाप्रेमी क्रीडापटू आतुरामजी बोरी सर लाडके आमचे बाबा नेहमीच मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी असतात. त्यानंतर आपण बघतोय SM फिटनेस जिमचे SM ब्रँड शुभम म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम वेलकम सर. तुमचं सुद्धा आगरी चषक 2024 मध्ये स्वागत आहे. आणि हे बघतो आपल्या आगरी रत्न आपण बघतोय दीपेशजी म्हात्रे असतील, उज्ज्वलजी पाटील असतील, त्यानंतर शुभम म्हात्रे असतील. नक्कीच व्यवसायात ते अग्रगण्य असलेली आपली आगरी रत्न एखाद्या मोहाला बली न पडता स्वतःहून ते या ठिकाणी आपला धंदा व्यवसाय सांभाळून ते या ठिकाणी आगरी रत्न बनलेले आहेत. त्यांचं वेलकम वेलकम. आगरी चषक 2024 मध्ये स्वागत आहे. चालू मॅचच्या घडामोडी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 धाबा. थोडासा आता दबाव जास्त वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. गोलंदाजी मार्गावर फ्रँकी नावाचा खेळाडू आलाय जो विजय शेठ पाटील चषक 2024 मध्ये वसई कोळीवाडा नगरीमध्ये
मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याला मिळाला होता. आता चेंडूला हुक केलाय, स्कोअरलेग क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धाव मिळत आहेत बॅटर साहिल याला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फुल्ली, धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 16 धावा. प्रत्येक चेंडू मागे इथे दबाव वाढत चाललाय आणि अत्यावश्यक धाव गती सुद्धा वाढत चालली आहे. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. फ्रँकी याचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा पंच मनोज परेड सरांचा आलाय. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. 17 एक गडी बाद 17 धावा. साहिल आणि जतीन हे 2 सख्खे बंधू काय या टीमचे तारणहार बनतील, प्रश्न पडला इथे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा आणि ही गोलंदाज फ्रँकी या ठिकाणी जो चेंडूंचा मारा करतो याचं कारण असं की हवा सध्या उजव्या हाताच्या बॅटर करता पोषक आहे, जेणेकरून ऑफ स्टंपच्या दिशेने मारा केला तर ऑन साईडला फटकेबाजी करताना बॅटर बाद होऊ शकतोय. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. वाईड लाईनच्या बाजूने चेंडू गेल्या कारणानं हा वाईड चेंडू घोषित केलाय आणि पहिली वाईड बॉलची हॅट्रिक करणारा गोलंदाज आज सापडलाय फ्रँकी. टेनिस क्रिकेटमध्ये नाव आहे या खेळाडूचं, गोलंदाजी असो फलंदाजी असो आणि जर आपण बघितलं प्रामाणिकपणा दाखवणारा खेळाडू आहे फ्रँकी, ज्याला तुम्ही गोलंदाजी मार्गावर पाहतायत. शतन पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय. राज हे सुद्धा आज आलेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. शॉर्ट मिड विकेटमध्ये आता चेंडू हवेत होता, जवळून 2 धावा पूर्ण करण्याचा हेतू होता आणि पाहता पाहता पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलाय. जतीन याला परतावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या प्रभाकर मित्र मंडळ गोडदेव टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद, धाव फळकर धावा आहेत 19. थँक्यू. तर या ठिकाणी आणखीन रत्न आपल्या या VIP डायसवर आज सज्ज झालेत. चेतन पाटील चँग आमचे सर्वांचे लाडके या ठिकाणी उपस्थित, वेलकम. राज म्हात्रे तसंच आपण बघतो हेमंज भोईर हे सुद्धा उपस्थित, वेलकम. तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. तर लगेच या नाणेफेकीसाठी या सत्यनारायण कोपरी. स्कोर मूव्स ऑन 20, माफ करा या आधी 19 असा उल्लेख केला होता, परंतु 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेताना बॅटर वाद झालाय. 2.2 बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 20 धावा. आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 28 धावा. 10 बॉल 28 धावा. या धावा पूर्ण केल्या जातील काय? खरं तर दबावाखाली खेळताना दिसत आहेत प्रभाकर मित्र मंडळ गोडदेव टीमचे हे खेळाडू आणि त्यातच आता अप्पर मिडल ऑर्डरमध्ये प्रतीक म्हात्रे हा खेळाडू आलाय, जो मिडल सेक्स संघाद्वारे काउंटी क्रिकेटच्या मॅचेस खेळतो. युनायटेड किंगडम ऑफ लंडन येथे त्याला आपण नेहमीच बघतो. यंदा सुद्धा मे महिन्याच्या शेवटी तो खेळाडू तिथे रवाना होणार आहे. मोठा फटका खेळलाय. ऑन साईडला 1 धाव मिळाली. खाऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. साहिल यालाही 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं साहिल स्ट्राईक रोटेट करतोय आणि संघाची धावसंख्या धावपळकर लागली जाते ती 21 वर. ह्या आगरी समाजातील हे पहिलं रत्न आहे प्रतीक म्हात्रे, कारण शे आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन एखाद्या काउंटी क्लबद्वारे क्रिकेट खेळताना दिसतं आणि त्याचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. त्यांचे बंधू सुद्धा चांगलं काम करतायत. चुलत बंधू उत्कर्ष म्हात्रे हे सुद्धा चांगलं काम करतायत. या सर्वांच्याच काही ना काही रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे अग्री रत्न आज अभिमान वाटतो या अग्री रत्नाचा. सध्या ते बॅटिंग करतायत. बघितलं बॅटिंग क्रीज मधून चेंडूला खोदून काढलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली प्रतीक याला. एका धाव्याच्या मदतीनं तो आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या धावफळकर लागली आहे ती 22 धावा. स्कोर मूव्स ऑन 22. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. मोठा पटका खेळायचा होता. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं, प्रॉपर टायमिंग नव्हतं. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. एका धावेची धावसंख्या झाली आहे सध्याच्या घडीला ती 23 धावा. अजून बघायचं झालं तर 25 धावा आवश्यक आहेत उर्वरित 7 बॉलमध्ये. आणि काय हा हिरा चमकेल काय? प्रतीक म्हात्रे इज ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळायचा होता. बॅकलिपचा वापर केलाय. 1 धाव पूर्ण केली. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये चेंडू गेलाय. 1च धाव मिळते बॅटरला.
एका धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 24. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांमध्ये 24 धाबा आल्यात. आता एका षटकामध्ये हव्या आहेत 24 धाबा. काय या 24 धाबा होतील काय? चेक. तर चला नाणेफेक करणार आपण दोन संघ मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा तसेच एका साईडला सत्यनारायण कोपरी तर मी मान्यवरांना नाणेफेकीसाठी दीपेशजी म्हात्रे उज्ज्वल पाटील तुम्ही सुद्धा या. एका साईडला आपण बघतो आगरी चषक आहे दुसऱ्या साईडला म्हणजे फॉलो गँग. तर सामना 4 षटकांचा असेल. फॉलो चषक फॉलो गँग आणि नक्कीच या ठिकाणी नाणेफेक जिंकून मुद्दा स्पोर्ट मुलं संघ जास्त काय विचारणार नाही. मान्यवर बसून घ्यायचं आहे. तर निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. नक्कीच धन्यवाद दादा तुम्हाला सुद्धा जास्त वेळ घेणार नाही आपल्याकडे मी आज. तर नाणेफेक जिंकलं ती म्हणजे मुद्दा स्पोर्ट मुलं संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. हितेश भोईर चांगलं समालोचन या ठिकाणी करत आहेत आणि हर्ष यांनी टॉस जिंकलाय. त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करावी लागेल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीमला. हरीश पाटील या ठिकाणी आपण बघतायत द लेजंड स्टार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. वही आपण मॅचकडे शेवटचे 6 बॉल. आता हे शक्य आहे काय? 6 बॉलमध्ये 24 धावा पाहिजेत. अगोदरच्या 3 षटकांमध्ये 24 धावा आल्यात आणि पूर्णतः पकड मजबूत केली आहे वसे कोळीवाडा टीमने या मॅचवर. म्हणजेच त्यांची गुणवत्ता त्यांनी दाखवली आहे. रॉक तयार. रॉक याचा हा फुल टॉस बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली प्रतीक आणि दुसरे धाबे करता प्रतीकला साथ देतोय साहिल पाटील हा खेळाडू आणि पाहता पाहता ओव्हर थ्रोचा फायदा उचलला गेलाय. ही तिसरी धाव पूर्ण केली बॅटर प्रतीक याने. 3 धावाच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर 27. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 21 धावा. हवेच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला या ठिकाणी फटकेबाजी करायची आहे. म्हणजेच वाहत्या पाण्याच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला पोहायचं आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शामदार बरदार डोलदार वजनदार षटकार. या षटकारणीच्या मॅच मध्ये परतीचा प्रवास केला असं वाटतंय. कारण आता 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. चांगलं गीत लावलं होतं आगरी कोळी बांधवांचं. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये मॅच सुद्धा तितकाच रंगतदार झालाय. 4 बॉल मध्ये 15 धावांची गरज असताना ह्या चेंडूवर नेमका काय पावित्र्य असेल साहिल पाटील या खेळाडूचा. कोळ्या गटामधून तो सुद्धा खेळत असतो क्रिकेट. आता हेलिकॉप्टर स्ट्रोक कोळवट टपाचा चेंडू होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला वावलं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेतली जाईल काय? एकाच धाब्यावर तो समाधान मानतोय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 34. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 14 धावा. शॉस आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मित्रांनो. मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतायत. इथे या 3 चेंडूंमध्ये 14 धावा शक्य आहे. सकारात्मक विचार करावे लागतील. बॅटची एच लागलंय. खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू येतोय फ्लाय स्लिपच्या दिशेने. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 35. आता 2 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणानं इथे जर आपण बघितलं तर 13 धावा या ठिकाणी बनवाव्याच लागतील. 2 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. वेलकम गुरु. चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मुर्दा गावातील हे खेळाडू. इथे दांडी गुल विकेटचं पतन आणि आता शॉट सोडला असेल फिल्डिंग करणाऱ्या वसे कोळीवाडा टीमने. विकेटचं पतन. 3 गडी बाद. धावफळकावर धावा लागल्या जातात 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट.
बोलणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. कम ऑन डीजे. मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळवणं फार महत्वाची गोष्ट असतं आणि या ठिकाणी पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू ठरलाय. 10 बॉल मध्ये 24 धावा ज्याने बनवल्या तो खेळाडू आहे मिस्टर फ्रँकी. इज द मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड फ्रँकी. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही बघतायत हितेश भोईर यांना.